हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 25 जूनच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, प्रेक्षक खूप दुःखी आहेत कारण शौर्य आणि ऊर्जामध्ये भांडण झालं आहे. दोघे एकमेकांशी बोलत नाही आहे, पण आता त्यांच्यातील हा दुरावा लवकरच मिटणार आहे. कारण ऊर्जा ही शौर्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत ठेवणार आहे आणि अतिशय सुंदर तयार होऊन साडी नेसून छान मेकअप करून दागिने घालून ऊर्जा ही शौर्य समोर येणार आणि शौर्य हा तिच्याकडे एकटक पाहतच राहील. आता बायको एवढी सुंदर दिसत असल्यावर शौर्य तिच्यावर जास्त वेळ रुसून नाही राहू शकत. या दोघांमधील गैरसमज लवकरच दूर होतील आणि दोघे एकत्र येतील. वटपौर्णिमेचा मुहूर्त हा खूप छान आहे त्यासाठी असंच दिसतंय. मग ऊर्जा ही कशी तयार झाली, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पद्मा खूप घाबरलेली असते कारण तिला भास झालाय की विक्रांत घरी आला होता आणि त्याने पुन्हा एकदा माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ऊर्जा ही पद्माला शांत करते, पद्माला पाणी प्यायला देते आणि म्हणते, शांत हो पद्मा, सांग आता काय झालंय. तर पद्मा सांगते, ताई, तो विक्रांत येथे आला होता. मला म्हणत होता की मला मिठीत घेणार आहे. मला म्हणत होता की आता आपलं लग्न ठरलंय, मी तुला माझ्या घरी घेऊन जाणार. मग तुझ्याबरोबर काय होतंय ते पहा. ताई, तो खरंच येथे आला होता. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तो खरंच येथे आला होता. मला खूप भीती वाटतेय आणि आज त्याने पुन्हा एकदा माझा हात पकडला, मला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. हे सगळं ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जाला माहीत असतं की हा पद्माचा भास होता, विक्रांत काही खरोखर आलेला नाहीये. पण पद्मा खूप घाबरलेली असते. ऊर्जा ही तिच्याकडे पाहतच राहते. पद्मा म्हणते, ताई, आता मी काय करू? तो माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय. मला खूप भीती वाटते. त्याने माझ्याबरोबर केलं तर काय काय करायचं, आणि जर त्याचं माझं लग्न झालं तर मग काय होणार? तो मला जिवंत सोडणार नाही. ताई, मला खूप भीती वाटते. ताई, काहीतरी कर. तर ऊर्जा ही पद्माला समजावून सांगते, पद्मा, शांत हो. हा तुझा सगळा भास होता. विक्रांत येथे आलाच नव्हता. जेव्हा मी आले तेव्हा तू एकटीच रडत होती, घाबरलेली होती. जर तो येथे आला असता तर मला दिसला असता ना. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. विक्रांत येथे नव्हता. पण पद्मा खूप घाबरलेली असते आणि म्हणते, नाही ग ताई. ऊर्जा तिला शांत करते आणि समजावून सांगते, पद्मा, शांत हो. पद्मा ढसाढसा रडू लागते. ऊर्जा तिला सावरते, समजावून सांगते, पद्मा, तू खूप घाबरलीये आणि एवढं घाबरण्याची गरज नाहीये. तू त्याला एवढं का घाबरतीये? मी तुला सांगितलंय ना की विक्रांत आणि तुझं लग्न नाही होणार आहे. मी तुमचं लग्न होऊच देणार नाही. मग तू एवढं टेन्शन का घेतीये? पण पद्मा घाबरलेली असते, रडत असते. ऊर्जा तिला समजावून सांगते, पद्मा, आणि हे होणार आहे. तुला आता ज्या गोष्टीची भीती वाटतेय ना, त्या गोष्टीची भीती वाटू देऊ नकोस. कारण आता तुला फक्त भास झाला की विक्रांत तुझ्या घरी आला, तरी तू एवढी घाबरलीये. आज न उद्या विक्रांत तुझ्या समोर येणारच आहे. हे ऐकून पद्मा आणखीनच घाबरते. नाही ताई, मी त्याच्यासमोर नाही जाणार. माझी हिंमतच नाहीये त्याच्यासमोर उभं राहण्याची. तो मला पाहतो ना तेव्हा मला खूप कसं तरी होतं. मी त्याच्यासमोर नाही जाणार. मी असं काहीच नाही करणार. ऊर्जा म्हणते, शांत हो पद्मा, शांत हो. मी तुला सांगतेय ना, विक्रांत आणि तू एकटे असणार नाही. तेथे मी असेल, बाकीचे सगळे लोक असतील आणि तुमची भेट ही डायरेक्ट लग्नातच होईल. तू काळजी करू नको. आणि आपल्याला आयती संधी चालून आलीये. त्या विक्रांतला, त्या आमदार शिर्केला, त्या ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारला आयुष्यभराचा धडा शिकवण्याची. आणि ही संधी सोडून चालणार नाही. कारण आपल्याला त्या विक्रांतला शिक्षा मिळवून द्यायची आहे. तू पाहिलंस ना, कोर्टात निकाल लागला तरी तो विक्रांत शिर्के 2 दिवसात बाहेर आला. पण जर यावेळेस आपण त्याला एक्सपोज केलं, त्याच्या विरुद्ध एवढा मोठा पुरावा गोळा केला ना, मग सगळं आपलंच आहे. आपल्याला घाबरण्याची गरज नाहीये. तो विक्रांत नक्की जेलमध्ये जाईल. तू माझ्यावर विश्वास ठेव. पण पद्मा, त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. तू जर अशीच घाबरली ना तर मी काहीच करू शकणार नाही. पद्माला सुद्धा हे पटत असतं. पद्मा शांत होते. ऊर्जा तिला समजावून सांगते, पद्मा, तुझी साथ असेल तरच मी ही लढाई जिंकू शकते, नाहीतर माझ्या हातात काहीच राहणार नाही. जर विक्रांत समोर आल्यावर तू अशीच हतबल झाली, घाबरली, तर त्याच्या विरुद्धची लढाई आपण कशी जिंकणार? त्याला कसं हरवणार? तूच विचार कर ना. पद्मा शांत होते. तिचा सुद्धा कॉन्फिडन्स येतो आणि ती ऊर्जाला म्हणते, ताई, मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझी साथ नक्की देईल. तू काळजी करू नको.
हे ऐकून ऊर्जालाही बरं वाटतं. ऊर्जा विचार करते, पद्मा तुला माहीत नाहीये, तुझ्या या न्यायाच्या लढाईसाठी मी माझ्या आयुष्यातील सुद्धा अनेक महत्त्वाच्या गोष्टी पणाला लावल्या आहेत. ऊर्जा ही शौर्याबद्दल विचार करत असते, कारण पद्माला न्याय मिळवून देता देता तिचंच प्रेम तिच्यापासून दूर जातंय, शौर्य आणि तिच्यात भांडणं होत आहे हे तिला चांगलंच ठाऊक आहे. आणि इकडे विजया ही किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात दिव्या तेथे येते आणि म्हणते, आई तुम्ही कशाला करताय, द्या मी करते. विजया म्हणते, नको करू बाई, मी माझं माझं काम करून घेईल. तर दिव्या म्हणते, कसं आहे ना आई, आजकाल तुमचं घरात लक्षच नाही आहे. तर विजया म्हणते, माझं घरावर बारीक लक्ष असतं, ते तू मला शिकू नको. तर दिव्या म्हणते, मग तुमच्या नजरेत हे आलं नाही का की आज शौर्य आणि ऊर्जा एकत्र कोर्टात गेले नाही, या दोघांची भेटसुद्धा झाली नाही. शौर्याने नाश्तासुद्धा केला नाही, ऊर्जाने पण केला नाही. शौर्य वेगळा गेला, ऊर्जा वेगळी गेली, हे तुम्हाला दिसलं नाही का? विजयासुद्धा याचा विचार करते. दिव्या म्हणते, मला तर वाटतंय त्यांच्यात नक्कीच काहीतरी बिनसलंय. तर विजया चिडून म्हणते, दिव्या शौर्य का रोज ऊर्जालाच बरोबर घेऊन जाईल का? तो का तिचा ड्रायव्हर आहे का रोज तिला बरोबर घेऊन जायला? दिव्या म्हणते, अहो आई तसं नाही, पण मला जी गोष्ट माहिती आहे ना ती तुम्हाला माहीत नाहीये. विजया तिच्याकडे आश्चर्याने पाहते. मग दिव्या सांगते, काल जेव्हा आपण सगळे वाडियांच्या इथे पार्टीला गेलो होतो ना, तेव्हा माझी पर्स घरी राहिली होती. त्यामुळे माझी पर्स घेण्यासाठी मी घरी परत आले. तेव्हा मी ऊर्जा आणि शौर्य या दोघांना भांडताना पाहिलं. हे ऐकून विजयाला सुद्धा धक्काच बसतो. विजया विचारते, ते कशामुळे भांडत होते? तर दिव्या सांगते, ते नाही मला कळलं, पण जेव्हा मी घरी आले ना, ते दोघे मोठमोठ्याने आरडाओरडा करत होते, चिडत होते, एकमेकांवर रागावत होते. आणि मग शौर्य हा रागारागाने आपल्या रूममध्ये निघून गेला आणि ऊर्जा ही खूप दुःखी झाली होती. बिचारी रडत रडत पावलं मोजत मोजत तिच्या रूममध्ये निघून गेली. हे ऐकून विजयाला सुद्धा खूप आनंद होतो, असुरी आनंद होतो. आपल्याच मुलाचा संसार मोडतोय हे पाहून विजयाला अत्यानंद झालेला असतो. दिव्या सांगते, आणि आई तेवढंच नाही, रोज रात्री ते बाहेर. विजया विचारते, काय? पण आजीने दिव्याला दिली आहे वॉर्निंग की त्याबद्दल विजयाला सांगायचं नाही. दिव्या लगेच शब्द बदलते, म्हणजे रोज रात्री ते एकमेकांना गुड नाईटचे मेसेज करतात, कॉल करतात, मेसेजवर बोलतात, गप्पा मारतात ना. काल रात्री शौर्याने तिला मेसेज केला नाही, ऊर्जाने सुद्धा शौर्याला मेसेज केला नाही, आणि एकमेकांशी काही न बोलताच ऊर्जा झोपी गेली. याचा अर्थ त्या दोघांमध्ये चांगलंच कडाक्याचं भांडण झालंय आणि भांडण मिटलेलं नाहीये. हे ऐकून विजया खूप खुश होते. दिव्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तर पाहण्यासारखा असतो. ती खूप खुश असते. आता ऊर्जा या घरात आल्यामुळे तिला असा कसला त्रास होतोय हे देव जाणे, पण स्वतःचीच लहान बहिणीचा संसार मोडावा, ती घर सोडून जावी, यासाठी ती पूर्ण प्रयत्न करते. दिव्या खुश असते आणि विजयाच्या चेहऱ्यावर तर आजपर्यंत कधी झाला नाही तेवढा आनंद असतो. विजया विचार करते, अरे वा, शेवटी मी जे ठरवलं होतं अगदी तसंच घडतंय. तर विजया म्हणते, आजकालच्या मुलांना ना खूप हौस आहे लव्ह मॅरेज करण्याची. त्यांना असं वाटतं लव्ह मॅरेज केल्यावर सगळं ठीक होईल, पण लव्ह मॅरेजमध्ये असंच होत असतं. दिव्या म्हणते, खरंय तुमचं आई, नव्याचे 9 दिवस संपले, आता झाली भांडणं सुरू, द्या टाळी. पण विजयाच्या मनातला आनंद इतका जास्त असतो की तिला आजूबाजूचं काही ऐकू येत नाही, काही दिसत नाही, आणि ती हसत हसत टाळी न देताच तेथून निघून जाते. आणि मी सासूबाईंकडे चुगली केली, जी चुगली त्यांना खूप आवडली, त्यामुळे दिव्यासुद्धा खुश असते. आपल्याला टाळी दिली नाही याचा तिला काही राग येत नाही, आणि ती ही टाळी आपल्या गालावर गालगुच्चा घेण्यासाठी वापरते. आणि मग ती सुद्धा खूप खुश होते की अरे वा, काय छान चुगली केली आहे मी, शेवटी माझं नशीब, माझा जन्म हा सार्थकी लागला, असं दिव्याला वाटतं. आणि इकडे शौर्य हा कोर्टाबाहेर बसलेला असतो आणि त्याला आठवतं की काल रात्री ऊर्जा आणि माझ्यामध्ये किती कडाक्याचं भांडण झालं. ऊर्जा मला म्हणाली, कोर्टात तुझ्या बाबांचा नाही तर माझ्या बाबांचा अपमान झाला होता, कारण ते सत्याच्या बाजूने लढत होते, तरीसुद्धा चुकीच्या पद्धतीने तुझ्या बाबांनी त्यांना हरवलं की त्यांना आत्महत्या करावी लागली. आणि आता ही लढाई माझ्या एकटीची आहे, ती मी एकटीनेच लढणार, असं ऊर्जाने मला ठणकावून सांगितलं. हे सगळं शौर्याला आठवतं. शौर्य हा एकटाच या चहावाल्याच्या समोर बसलेला असतो. शौर्य म्हणतो, आज मी सकाळी ऊर्जाला न भेटता, तिला न घेताच कोर्टात निघून आलो. माझं काही चुकलं का? पण यात माझं काय चुकलंय? जोपर्यंत ऊर्जा
ही पद्माला न्याय मिळवून देण्याची लढाई लढत होती तोपर्यंत मी तिला साथ दिली, पण आता ती जे काही डॅडबरोबर करतीये ना ते अतिशय चुकीचं करतीये आणि यामध्ये मी तिला कधीच साथ देणार नाही. डॅडचं चुकलं असेल मान्य आहे ना, पण डॅडबरोबर एवढं वाईट वागणं ते सुद्धा खूप चुकीचं आहे आणि यात मी ऊर्जाची साथ कधीच देणार नाही. ऊर्जाने मला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला, मनवण्याचा प्रयत्न केला ना, तरी या बाबतीत मी तिच्या पाठीशी कधीच उभं राहणार नाही. कारण ऊर्जाला जे काही लढायचं आहे ते कोर्टात लढायला हवं. कोर्टाच्या बाहेर तिने डॅडला असं एक्सपोज करणं, त्यांची बदनामी करणं, निंदा नालस्ती करणं हे अतिशय चुकीचं आहे. फ्रेंड्स, खरं सांगायचं तर येथे शौर्य चुकीचं आहे. शौर्यचा बाप हर्षवर्धन जहागीरदार पद्माचं आयुष्य बर्बाद करायला निघालाय. पद्माचं त्या विक्रांतशी लग्न लावून देऊन मग पद्माला घराबाहेर काढणारे आणि त्या विक्रांतला सोडवणारे. तरीसुद्धा शौर्यला यात काहीच चुकीचं दिसत नाहीये. माझ्या डॅडची बदनामी नाही झाली पाहिजे याच गोष्टीवर तो येऊन अडकलाय. पण ऊर्जा हर्षवर्धनची चांगली ठासणार आणि मग तेव्हा या शौर्याची सुद्धा जिरेल एवढं मात्र नक्की. आणि इकडे हर्षवर्धन त्याच्या केबिनमध्ये बसून काहीतरी कागदपत्र शोधत असतो. आदित्य तेथे येतो आणि विचारतो, डॅड काय शोधताय? हर्षवर्धन चिडून म्हणतो, मला काहीच सापडत नाहीये. केस पेपर सापडत नाहीये, माझ्या वस्तू सापडत नाहीये. हे सगळं असं का होतंय? तर आदित्य सांगतो, मी तर शौर्यला सांगितलं होतं, तो तुमचा पिऊन आहे ना, की सगळी कागदपत्र नीट ठेव. तर हर्षवर्धन म्हणतो, मग शौर्य कुठे? सगळ्यात आधी तो घराच्या बाहेर पडलाय, पण अजून ऑफिसमध्ये आलेला नाहीये. कुठे तो? काय करतोय? आदित्य म्हणतो, डॅड तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी त्याच्याशी बोलतो, त्याला ऑफिसमध्ये बोलवून घेतो. पण मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हर्षवर्धन विचारतो, काय? आदित्य त्याला सांगतो, आता प्रज्ञा मोबाईलवर एक व्हिडिओ पाहत होती, त्यात तिला ही बातमी कळली की विक्रांत शिर्केने एक पॉडकास्ट दिलाय. त्या पॉडकास्टमध्ये त्याने सांगितलंय की तो पीडित पद्मा कदम हिच्याशी लग्न करणार आहे. डॅड हे खरं आहे का? आता मागील 8 दिवसांपासून ही गोष्ट सुरू आहे, तरी आदित्य असं विचारतोय की डॅड हे खरं आहे का? ते सुद्धा काही कळत नाही. हर्षवर्धन म्हणतो, म्हणजे आमदार शिर्के आणि विक्रांत एकदम योग्य ट्रॅकवर आहेत. मीच त्यांना सांगितलं होतं की ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मीडियामध्ये इंटरव्ह्यूज द्या, मीडियामध्ये बातम्या द्या की विक्रांत हा पीडित मुलीशी लग्न करणार आहे. त्यामुळे विक्रांतची इमेज सुधारेल आणि विक्रांतच्या पॉलिटिकल करिअरला नक्कीच फायदा होईल. आदित्यला हे पटत नाही. शौर्यपेक्षा आदित्य खूप हुशार आहे, सेन्सिबल आहे, मॅच्युअर आहे, पण शौर्य हा बिलकुल मॅच्युअर नाहीये. आदित्य म्हणतो, पण डॅड तुम्ही हे अतिशय चुकीचं करताय, कारण मला पद्माच्या जीवाची भीती वाटतीये. जर पद्मा आणि विक्रांतचं लग्न झालं आणि पद्मा त्या शिर्केंच्या घरी गेली तर तिच्या जीवाला धोका असू शकतो. हर्षवर्धन चिडून म्हणतो, आदित्य तू नको त्या गोष्टीत लक्ष देऊ नकोस, जा शौर्यला बोलून आण. आदित्यचा नाईलाज होतो. आदित्य बिचारा तेथून निघून जातो. शौर्य आपला पुढचा प्लॅन बनवतो आणि मग रात्र होते. ऊर्जा घरी आलेली असते आणि पुन्हा एकदा तोंड सोडून नाराज होऊन बसलेली असते. दिव्या विचारते, काय ग ऊर्जा, असं तोंड सोडून का बसलीये? उद्या आपल्या लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे. तू तर किती एक्सायटेड असायला हवं. तू कोणती साडी नेसणार आहे? वटपौर्णिमेचं व्रत तरी ठेवणार आहेस की नाही? ऊर्जा तिच्याकडे पाहते नाही, तिच्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतही नाही. दिव्या मात्र या सुखात असते की ऊर्जाला त्रास होतोय, तिचं शौर्यशी भांडण झालंय. दिव्या चिडून म्हणते, जा बाई, तुला कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट नसतो. मला तर कंटाळा आला तुझ्याशी बोलून. मी तर माझी वटपौर्णिमा आनंदात साजरी करणार आहे. असं म्हणून दिव्या तिची घाणेरडी स्माईल देते आणि तेथून निघून जाते. बिचारी ऊर्जा खूप दुःखी असते आणि विचार करते, शौर्य आज सकाळीसुद्धा माझ्याशी न बोलता, मला न भेटता निघून गेला. कोर्टातसुद्धा मला भेटला नाही. आज दिवसभरात मी त्याला पाहिलंच नाहीये. एवढं काय रागवायचं? आणि जर त्याला एवढा राग आला असेल ना, तर मलासुद्धा खूप राग आला आहे. कारण माझी बाजू बरोबर आहे आणि त्याची बाजू चुकीची आहे. त्याचे डॅड चुकीचे वागताय. फक्त ते त्याचे वडील आहेत म्हणून त्यांची बाजू घ्यायची आणि त्यांचे सगळे गुन्हे माफ करायचे, हे अतिशय चुकीचं आहे. मला हे बिलकुल पटलेलं नाही आहे आणि या बाबतीत मी शौर्याची बाजू कधीच घेणार नाही. मी त्या हर्षवर्धन जहागीरदारला नक्कीच एक्सपोज करणार. पण तेवढ्यात ऊर्जाला शौर्यबद्दल आपुलकीसुद्धा वाटते, प्रेमसुद्धा वाटतं. ऊर्जा आपल्या मोबाईलमध्ये पाहते, शौर्याने मला अजून का कॉल केलेला नाही आहे, त्यामुळे तिला वाईट वाटतं. शौर्याचा मेसेजसुद्धा आला नाही म्हणूनसुद्धा ती दुःखी होते आणि
तसाच विचार करत बसते. आणि थोड्या वेळानंतर ऊर्जाची आई पूर्वा तिला कॉल करते. ऊर्जा पाहते की आपल्या आईचा कॉल आला आहे आणि ती फोन उचलते आणि म्हणते, बोल आई. पूर्वा विचारते, काय ग मनू, किती दिवस झाले, भेटायला तर आलीच नाही, पण आईला एक फोन करायला सुद्धा तुझ्याकडे वेळ नाही आहे का? तेवढ्या दिव्या विचारते, ए ऊर्जा, आईचा फोन आहे का? प्लीज तिला सांग बरं का, मी येथे नाही आहे, कारण ती मला वटपौर्णिमेचं काय करायचं कसं करायचं ते सांगत बसेल आणि मला तिचं भाषण ऐकण्याची बिलकुल इच्छा नाही आहे. असं म्हणून दिव्या ही रूम बाहेर निघून जाते. पूर्वाने हे सगळं ऐकलेलं असतं. पूर्वा विचारते, तेथे दिव्या आहे का? तर ऊर्जा सांगते, नाही होती, आत्ताच बाहेर गेली आहे, तिला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तर पूर्वा म्हणते, मलाही तिच्याशी बोलायचं नाही आहे, मला तुझ्याशीच बोलायचं आहे. आज पद्मा आपल्या घरी आली होती. ऊर्जा विचारते, आपल्या घरी? पूर्वा सांगते, हो, तसं तर मीच तिला बोलून घेतलं होतं. मी तिला म्हणाले, खूप आग्रह केला की रात्रभर थांब येथेच, पण ती म्हणाली की तिने नवीन काम पकडले ना, ते तिच्या घरापासून जवळ आहे आणि तिला सकाळी लवकर जावं लागतं, म्हणून ती निघून गेली. पण मला ती नॉर्मल वाटली, जास्त काही टेन्शनमध्ये वाटली नाही. हे ऐकून ऊर्जालाही बरं वाटतं. पूर्वा म्हणते, जाऊ दे, तू मला सांग, उद्या तुझ्या लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे, उद्या तू उपवास ठेवणार आहे ना? ऊर्जा एकदम नाराजीने म्हणते, हो ठेवणार आहे. पूर्वा म्हणते, हो ठेव, कारण वटपौर्णिमेचं व्रत खूप महत्त्वाचं असतं. पुढील 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून बायका हे व्रत करतात आणि पहिली वटपौर्णिमा तर खूप स्पेशल असते. तुम्हाला सांग बरं की तुमच्याकडे काय काय वेगळ्या पद्धती असतात? तशा तर तुझ्या सासूबाई सांगतीलच, नाहीतर मग तू दिव्याला विचार, दिव्यासुद्धा व्रत ठेवणार आहे की नाही? पण ऊर्जा काहीच उत्तर देत नाही, गप्प बसते. तिचं आईच्या बोलण्याकडे लक्षच नसतं, ती शौर्याच्याच विचारात गुंग असते. पूर्वा विचारते, ऊर्जा बोल ना, काय झालंय, काय झालंय? ऊर्जा म्हणते, हो ठीक आहे आई. पूर्वा विचारते, काय ठीक आहे, मी तुला काय विचारलंय, तू काय बोलतीये? ऊर्जा म्हणते, हा तू काय बोलत होती, माझं लक्ष नव्हतं. पूर्वा म्हणते, तेच तर मी सांगतीये, मी काय बोलते याकडे तुझं लक्षच नाहीये. अगं मी तुला वटपौर्णिमेबद्दल विचारत होते. तर ऊर्जा म्हणते, हो आई, मी वटपौर्णिमेचं व्रत ठेवणार आहे, मला आहे ना आता खूप काम आहे, मी तुला नंतर बोलते. असं म्हणून ऊर्जा फोन कट करते. पूर्वाला कळतच नाही की एवढ्या दिवसानंतर मी माझ्या मुलीला फोन केला आणि माझ्या मुलीला माझ्याशी बोलायचंच नाहीये, ती एवढी नाराज का वाटत होती? हाच प्रश्न पूर्वाला पडतो. आणि इकडे शौर्यसुद्धा टेन्शनमध्ये असतो की ऊर्जा मला फोन का करत नाहीये. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. त्याला वाटतं ऊर्जानेच कॉल केला आहे, पण ऊर्जाने नाही तर पूर्वाने कॉल केलेला असतो. शौर्य विचार करतो, ऊर्जाची आई मला का कॉल करते? शौर्य फोन उचलतो. पूर्वा त्याला विचारते, शौर्य काय झालंय, तुझ्यात आणि ऊर्जात भांडण झालंय का? शौर्य खूप घाबरतो आणि म्हणतो, नाही काकू. पूर्वा सांगते, मी तिला कॉल केला होता, तर ती सुद्धा मला हेच म्हणाली की माझं आणि शौर्याचं भांडण झालेलं नाही आहे, पण ती मला थोडी अस्वस्थ वाटली, तिचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. नक्कीच तुमच्यात काहीतरी भांडण झालं आहे किंवा मग घरात काही झालं आहे. तर शौर्य सांगतो, नाही काकू, आमच्यात पण भांडण झालं नाही आणि घरातसुद्धा सगळं ओके. पूर्वा म्हणते, मग नक्कीच त्या पद्माच्या केसचं तिने जास्त टेन्शन घेतलेलं असेल, मला सुद्धा तेच वाटतंय. शौर्य म्हणतो, हो तसंच काहीतरी असेल. मग पूर्वा त्याला सांगते, शौर्य उद्या ऊर्जा वटपौर्णिमेचं व्रत ठेवणार आहे. हे ऐकून शौर्याला आश्चर्य वाटतं. तसाही शौर्याचा जन्म अमेरिकेत झालाय, त्यामुळे शौर्य हा पूर्वाला विचारतो, काकू वटपौर्णिमेचं व्रत म्हणजे काय असतं, त्या दिवशी काय करतात? मग पूर्वा त्याला सांगते, अरे या दिवशी बायका हाच नवरा पुढील 7 जन्म मिळावा यासाठी उपवास ठेवतात, वडाची पूजा करतात, खूप काही गोष्टी असतात. हे ऐकून शौर्य खुश होतो आणि विचारतो, काकू मग हीच बायको मला 7 जन्म भेटावी यासाठी एखादं व्रत असतं का? तर पूर्वा हसू लागते आणि म्हणते, शौर्य आता जर ऊर्जा तुला 7 जन्म मागणार असेल तर तुला तशीच ऊर्जा 7 जन्म मिळणार नाही का? शौर्य म्हणतो, अरे हो, म्हणजे माझं काम सोपं झालं, पण मग मी ऊर्जासाठी काय करू? तर पूर्वा त्याला सांगते, तुमच्या दोघांचे भांडण झाले ना, ते भांडण मिटव, ऊर्जाला काय प्रॉब्लेम आहे तो समजून घे. आणि पूर्वा फोन कट करते. शौर्य म्हणतो, काकू मला प्रॉब्लेम माहिती आहे, पण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा हा प्रश्न आम्हाला दोघांनाही सोडवता येत नाही आहे. आणि इकडे ऊर्जा ही घड्याळाकडे पाहते तर रात्रीचे 9:30 वाजलेले असतात. ऊर्जा विचार करते, आजही शौर्यने मला मेसेज केलेला नाही आहे, मी आमच्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन बसते, जर तो सुद्धा तेथे आला तर मला त्याच्याशी बोलता येईल, असा विचार ऊर्जा करते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो.
फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की घरातील सगळ्या बायका विजया, दिव्या या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार झालेल्या असतील. आजी विचारेल, शौर्य, ऊर्जा का तयार झाली नाही? ऊर्जा या पूजेला येणार नाहीये का? आणि तेवढ्यात ऊर्जा ही अतिशय सुंदर साडी नेसून या पूजेसाठी तयार होऊन येईल आणि शौर्य तिच्याकडे पाहतच राहणार. ऊर्जासुद्धा त्याच्याकडे प्रेमाने पाहिल. मग आता या क्षणी या दोघांचं भांडण मिटेल का, हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.